नमस्कार, मी वर्षा आवटे। चौरस आहार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत वालाची उसळ, म्हणजेच बिरड म्हणजेच डाळिंब। हे पाव किलो कडवे वाल आहेत। एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता घालावा। त्यात 1 वाटी कांदा चिरून घालावा। कांदा छान ब्राऊन रंगाचा परतून झाल्यावर त्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया आणि तो पण छान परतून घेऊ। टोमॅटो कांदा छान परतून होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करू। नारळाचा चव घेतलाय मी, अर्धी वाटी नारळाचा चव, लसूण, कोथिंबीर, जिरी असं आपण सगळं वाटून घेऊया। वाटण आपल्याला बारीक हवंय पूर्ण। या पॅन मध्ये आता आपण हिरवं वाटण घालून छान परतून घेऊ, खमंग खरपूस असं। आपलं वाटण छान परतून झालेलं आहे, बाजूने तेल सुटलेलं आहे। आता याच्यात आपण हळद आणि तिखट घालून आणि थोडासा गोडा मसाला घालून हे वाटण परत एकजीव करूया। आता ह्यात आपण कडवे वाल घालायचे आहेत आणि व्यवस्थित परत सगळे मसाले आणि वाल हे सगळं एकजीव करायचे। या वाटणात तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी आमसूल सुद्धा घालू शकता, त्याने पण चव खूप छान येते। आता ह्याच्यात साधारण 2 ग्लास पाणी घालून वाल शिजत ठेवूया। पुन्हा एकजीव करू सर्व मिश्रण। आता ह्याच्यात चवीपुरता मीठ घालूया आणि याच्यावर झाकण ठेवून शिजत ठेवूया। वाल आता शिजत आले आहेत। त्यात चवीपुरता 1 चमचाभर गूळ घालू, त्याने खूप छान चव येते। आंबट गोड अशी चव येते आपल्या बिरड्याच्या उसळीला। 20 मिनिटं झाली आहेत। आपलं वालाचं बिरडं शिजून छान तयार आहे। रंगही खूप छान आलेला आहे। वालाचं बिरडं आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि गार्निशिंगसाठी ओल्या नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालूया आपण। दिसायला इतकं सुंदर दिसतंय तर चवीला सुद्धा नक्कीच खूपच छान आहे। तुम्ही पण घरी करून बघा। तर कशी वाटली तुम्हाला ही डाळिंबीची रेसिपी? आवडली असेल तर माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायलाही विसरू नका। धन्यवाद।